सुख आपने सुख आपने
सुखानुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्षालंका भोनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवली प्रगट केली संसारी आसक्त माया मोहरत ऐसे जे पतित तारावया तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवली प्रगट केले सुखामुने श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सनाथ जीव होती तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली जेने निगमवली प्रगट केली पांडुरंगाकार मूलमध्याग्रमूर्ति श्रीनगरमूलमध्याय नमापूर्ण विसांभवी आतारध्या फुले सोपालुन्या भले वरी वस्तू पावले श्रीगुरूंचे हे नमस्कार न्याता सुखानुपम्य संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका भोनी नांदतसे तो हा महाराज ज्ञानेश्वर जेने निगमवली प्रगट केली. प्रस्तुत आपले अभंग श्रीमंत श्री मंगळ वेळेनुस असणारी चोखोवऱ्यांचा 4 चरणाचा अभंग आहे. या अभंगामधून मानवी जीवनाला प्रत्येकाने जे अपेक्षित आहे ते नाम सुख आणि त्या सुखाचा निश्चित पत्ता सांगणारा अभंग आहे. विडाला
थोडक्यात म्हणजे असा नजीक बाबळगाव आणि धोरकुल वस्ती या वस्तीवर भगवान दत्तात्रेयांचा प्रभाव आहे आणि 4 वर्षापासून हा कार्यक्रम आणि आजची 3ऱ्या दिवशी सेवा आहे. आज वक्ता म्हणून नेहमी आले, सेवाधारी म्हणून मच्छिंद्रगडांची सेवा म्हणून त्यांचा पाईक म्हणून सेवक म्हणून ती सेवा सुपूर्त करण्याकरता आले. आणि मी हे सांगेल ते सांगेल हे सांगेल या आपल्या हातात नसतं. साधका तू बोली पिके सात तुझी पावली या कारणे सावली न सावली म्हणून गुरुदेवांना अभिवादन. वक्ता तो वक्ता श्रुत्या म्हणून तुम्हा श्रुत्याने अभिवादन. टाळकरी मृदंगवादक श्रुती ते मुलं म्हणजे फुलं हे सर्वांना अभिवादन करतो. कोण जाणे कोणा वेळ उपासना म्हणून सर्व साधकांना अभिवादन करतो. कारण तुम्ही काय सांगा, तुम्हाला तुम्ही मोठमोठे संत महंतांचं श्रवण केलेलं आहे, याच्यावरून कळतं. आणि हे म्हणजे श्री गुरु सारखा असता पाठोडा काही इतरांचा लेखा कोण करी. या ठिकाणी भाऊ बाबा भिक्ष महाराज असणारे देवगडचे महाराज असेली महाराज अलीकड महाराज कानावर जेवढे दिसते तेवढे सोडे महाराज आता संत मला अभिवादन करतो. यांचं नाव घेतलं त्यांचं नाव होईल ना सर्वांनाच अभिवादन कधी सरा मग कारण नवीन असल्यामुळे त्यांनी यांचं नाव घेतलं त्यांचं नाव घेतलं. सर्वांचे नाव घेतले हत्ती के पाव मी सजने पाव विढाला भगवान दत्तात्रेयांचा उत्सव महाउत्सव. आणि कारण त्यांचा उत्सव नाही केला त्यांचं काय बिघडणार नाही, पण आपलं बिघडून करायचं का. मुक्ता ते निर्दयता लाभे आपलीच मुक्ता. मार्ग जाऊन गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथी जाऊ धान्य पडे गुंता कुठे काय दत्तात्रय श्री गुरुदेव. कारण सद्गुरु वाचोनी संसारी तारक नशेचे निष्ठंक आण कोणी हरिप्राप्ती सुपावी धरावे संतांचे ते पाय म्हणून त्या महापुरुषाचा उत्सव आहे. आणि कार्यक्रम मोठ्या थाटामाटाने चालले. बाबाजी म्हणजे इंद्रचंद्र सारखे गायक म्हणजे गंधर्वच, पुढचे म्हणजे परीक्षितच, फक्त मी सुखाची हरी नाही. पण तुम्ही जर कृपा केली तर त्याप्रमाणे प्रसवेल. तुम्हाला पटलं असं काही नाही, पण फक्त दत्तात्रय भगवंताची सेवा म्हणून सेवा करायची आहे. विढाला कार्यक्रम भारदस्त. आणि ते मोठे मोठे पदाधिकारी असणारे लोक, श्रीमंत लोक घरदार सोडून आले. कशा करता आले? फक्त एकच वस्तू, सुख. जे तो माणूस धडपड करतो सुखा करताच करतो. बरोबर आहे महाराज. सर्व सुखाची आशा जन्म
आशा जन्मते. माणूस सुखाच्या आशेवर जगतो. आशा संपली की कार्यक्रम पाहिजे. कार्यक्रम असं करतो यात्रा संपली निराश झाल्यानंतर. पण सुख कसा मध्ये पाहिलं, धनामध्ये पाहिलं. महाराज तुका म्हणे धन अशाश्वत हे जा आणि त्याच्या माग कलिकाळाचा लाग. धना सुख नाही, माना सुख नाही, आपणाची भीती असते. पदा सुख नाही, ब्रह्मादिक पदे दुःखाचे शिरा. धनात नाही, मानात नाही, श्रीमध्ये सुद्धा नाही. श्री हाती धरता देख वाडे प्रपंचाचे थोर. श्रीपाती पुरुषात सुख आणि पुरुष पाहतो स्त्री सुख. म्हणून की आयुष्यावर ते माता मला धोत्र द्यायची आणि आयुष्य लुड कुठे तिचे. पण सुख तिच्यात नाही, सुख याच्यात नाही. मग सुखाची तर पेटी मास्तर. सुख हे पायी आहे गोष्ट खरी आहे. पण ते पुढे सांगू आता बरं का. सुख आहेच. अभंगार गेलं सांगून काय फाउंडेशन करून राहू सुख आहे कसं म्हणून. कारण सुख वस्तू नाही, सुख आभास आहे. विषयाची प्राप्ती अंत करण्याची स्थिरता सुखाचं विषयामध्ये वाटतं बरोबर. पण ते विषयाचं नसतं, आत्म्याचं असतं. कारण आत्म व्यतिरिक्त सर्व विनाशाने चंचल आहे. म्हणून संसारात सुख नावाची वस्तू नाही. कारण त्याचं मूळच तसे. संसार दुःख मूळ जे मुळात असतं ते फळात असतं. आणि वेदांत भाषेत सांगायचं म्हटलं जे कारणात असतं ते कार्यात असतं. खंडूजी बाबा हे तुम्ही सगळे मुलं फुलं घेऊन आले, आनंदाची गोष्ट एकदम आनंद. कर्णा भाग्यवंत नटे हरी कीर्तन आपल्या संस्थेना का तीर्थ तीर्थ संगीत गुरुकुळ. तीर्थ म्हणलं की तिथं काय लागत 3 गोष्टी असतात. देव असतो, संत असतो आणि तीर्थ असतं म्हणजे गंगामय असत. या डुबकी मारली कार्यक्रम झाला बर का. कथा त्रिवेणी संगमती भक्तानी नाम तिथीच उत्तम चररज वंदिता जलती दोषाची डोंगर शुद्धवती नार जे गाती ऐकती सादर पवित्र हरी कथा तीर्थामध्ये असते. संत होईल काय सांगतो तू तुझे मस्त. हा जे कारणात असते कार्यात असते. म्हणून आपण संसारात सुख पाहतो. सुखच नाही ना, असतं तर भेटलं असतं.
बर का. म्हणून जो देखे तो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. आणि जर या सुख असतच तर राज्य टाकून गेले पुढे ते काय येडे म्हणा. एक मधला समावले आपल्या मुला अंगाई गाते काय म्हणते. 18 भार वनस्पती भारतवर्षामध्ये एक मधला समाज होऊन गेला. आणखी आपल्या मुलाला अंगाई गाते म्हणजे गाणं गाते. आता आपली आई काय गाणं गाते ते नको सांग. आपल्या आईचा चुलीवर ते अंगाई गाते काय म्हणते मला पाळग. लहानपणी त्याला असं करून ज्ञानामृताचं बोधन केलं. 18 भार वनस्पती फुले फळे ओळंगती 22 त्या पोखळी नंदी गंगावती. ज्या घरी कुलस्त्रिया राज राणी व संपत्ती हे सुख सांगण्या योग काशाशी बेती. राज्य टाकून गेले पुढे ते का येडे मानावे. म्हणजे त्या भोगामध्ये केव्हा समाधान आहे. आता आपण राजकारती पाहतो नुसतं आपण पाहतो कोण काय म्हणते कोण काय म्हणते ते ऐकून आपण ठेवायची पाहिजे. त्यांचं कसं असं म्हणून जयांगी मोठे पण त्याशी यातना करतो. म्हणून लहानपणे देगा देवा मुंगी साखरे हे भौतिक आहे पण त्या भौतिकपेक्षा आध्यात्मिक ज्ञानातच सुख आहे त्यागातच सुख आहे. म्हणून भगवान शंकर ते कोणते कैलास राणा शिवचंद्रमुळे राजे होते राजे आणि ते सगळं सोड आणि मास्यानच बसला. कशामुळं कशामुळे वाढला बाबाजी कशामुळे वाढला. भगवान शंकर जाऊन महाराज तू कैलास राजा आहे तू चक्रवर्ती आहे पण त्याच्या लक्षामध्ये आलं काय लक्षात आलं सांगू तुम्हाला. त्यांच्या बायकोचं काय नाव पार्वती दुसरीच हा अजून किती महाराज लावायचे असं ठोकर ठोकर पण थोडी वेदांत येते. पार्वती आणि गंगा दोन ऐकत ना. एका पुरुषाशी दोन नारी पाप वशे त्याच्याकडे मग सांगत ना बरं का ते कोबरा म्हणतात. दोघीचे भांडण बर सांब्याशी धाडले वाहणार जास्त नावाची गरज नाही बरं का. पोरं दोन कोणते पोरं गणपती आणि कार्तिक दोन पोरं. म्हणजे प्रपंच विचार करायचा सुख का नाही म्हणून. तो राजा आहे तो कैलासचा राजा आहे. पार्वतीचं काय वाणी पार्वतीचं वाण कोण काय म्हणून हा तुम्ही सांगा घर मालक काय म्हणून पार्वतीचं काय वाणी हो काय म्हणून. घाबरू नका तसं काय नसतं का थोडं खोटं बोलायचं आदान प्रदान आहे असं काय सांगायचं. तुम्हाला हेडेत काढे करता नाही ते विषय स्थिर झाला पाहिजे म्हणून बोलण्याची थोडी शैली असते. महादेवाचं काय वाणी तुम्ही सांगा पेंटेवाले हा नाही. पार्वतीचं हा वा वाघात चंपायला जमतं कधी खाऊ का ठोस म्हणून ते काय म्हणते आमचं महाराज सगळं चांगलं आमचं तो जमतच नाही. सगळं चांगलं ते आले काय नासा नासाच करते कसं करते तिने सांगतो पोरं दोन गणपतीचं काय वाणी पेंटीवाले
होऊन दे. तुम्ही सांगा जॅकेटवाले कार्तीचं कावाने मोर मोराचं उंदर जमतं का? याच्या गळ्यात काय सापाचं उंदर जमतं का? सगळ्या खाऊ काढू घासा घासीच ना. म्हणे एवढं टाकलं आणि मग सर्व सोडून काय केलं त्यांनी? फक्त भजनच केलं. आणि भजन कसं करायचं? 7 ते 9. नाही कसं भजन करायचं? भजन करी महादेव भजन करी महादेव पूजी सदाशिव असं घड्याळ लावून नाही. नकळे दिवस की रात्री अखंड लागलीच होती. सारखं बस सतत आम्ही करतोय सातत्य पाहिजे. आपलं कसं आहे? भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची होडी आणि घड्याळ लावून नाही. मला सारखं भजन केलं की देहाचा विसर पडतो. देहाचा विसर केला आनंद दिसायचा विसर पडतो. ते तादात्म्य संपर्क मग आनंद होतो. पण बोले ना सारखं भजन करे सारखं. आई साहेब म्हणले हो काय करतो? लोकांचे पोर इंग्लिश स्कूलला आहेत आपलं गाण्या मराठी शाळेत तरी. पण महाराज ते महात्मा वृत्तीवच नाही. वृत्ती ही निवृत्त झाली जनन दिशे तेथे वृत्तीवच नाही असा महापुरुष. मी काय म्हणते काय करता? तिने पहिला प्रश्न केला. पहिलं दोघांनी भजन करायचं, दुसरं कुणीच नव्हतं. पण पहिली कोण? पार्वतीवाद होते. काय करता? तर म्हणतात सांगू ध्यानी धरोनी शंकर जपे राम नाम सार पार्वती कुशावडी काय जपता होता तळी. तो मंत्र मी सांगायशी बोलत आहे दुर्गा. आणि ती बोलल्यानंतर भगवान काय म्हणतात? ओमा पहुमय अनुभव आपणा सत हरी भजन जगद सग सपना. आपण स्वप्नात आहोत. स्वप्न कळतं ना बाबा महाराज गावाली स्वप्न कळतं ना. स्वप्न पडतं का नाही स्वप्न? हा पडतं. केव्हा पडतं? जागा असताना झोपली झोपले पडतं. आणि झोपीतच खरं वाटतं. उठलं काहीच नसतं. तसं आपण सुद्धा झोपीत आहोत. अविद्येच्या निरा विश्व स्वप्नाचा धांदा भोवता प्रभू अनादी जो आपण झोपीत आहोत. आणि जागे असतो तो म्हणले कुठा जागे वारी आता स्मरण करा पंडित भावे चरी ठेवा माता सुखी व्यथा जन्माच्या धनदारा पुत्रजन बंधू स्वैर कृष्ण सर्व मिथ्ये जाण सर्विना देवासी. हे दिसतंय ना सगळं जे जे देखण हे सफळ ते स्वप्नीचे मुरगळ आपण झोपीत आहोत. तो काम नाही किंवा तो झाला घात झोपाना दाखवून वासुदेव सर्व मिती सम आत्मा सुद्धा तो करायचा. आपण झोपीत जाऊ जास्त लांबायची गरज.
म्हणून ती फुगायची गरज नाही. काय फुगायचं? वेळचा अभाव जसं जानकडे स्वप्न पडलं ना, हे खरं का ते खरं, हे तसं ते तसं हे जास्त सांगायची गरज नाही. म्हणून हे नाहीच प्रपंच झाला होता समोर मिथ्या वार्ता पुढे होईल बघता कदा कल्पनाची घडे सांगा जे झाले ते नाही त्याला विषयी काही झोपेमध्ये सुख खटविले बसतात ते झोप आहे. म्हणून सुख नावाची वस्तू प्रपंचात नाहीच मोठं सुख. म्हणून आपण जर तळमळ करतो सुखासाठी, पण तुकोबराय म्हणतात तुला सुख पाहिजे ना, सुखालागे जरी करशील तळमळ तू पंढरीला येशील गावगा सुख होशी जन्मोजन्मीचे सुख विसरशी. तुकोबराय सांगितलं पण देवाकडे गेलो. कोण? नामदेव महाराज. आणि गेल्यानंतर देवाचा चेहरा पडलेला पाहिजे. नामदेव महाराजांचा देवा हे चेहरा पडला म्हणले. अरे नामदेवा म्हणले एक नाही दोन नाही, आपलं थोडं कीर्तन लांबलं तर म्हणतो भेटलं का नाही बोला का वर लांबलं. आणि ते योग्य 2800 विटेवर उभा आहे त्याचं कसं होतं असं असं पाहिजे काय ते. म्हणून नामदेव म्हणले नामदेवा मला विश्रांतीच नाही म्हणजे येतात विश्रांतीला. म्हणजे कुठं विश्रांती विश्रांती घ्या कल्पवरी. विश्रांतीचे स्थान भक्तांची माहिती अलंकापूर भूमीवरी. पण तुकोबराचा काय म्हणतात बरं, तुका म्हणे ते सुखा काय म्हणे नाही समाधान चिंता. म्हणून तुकोबरा म्हणतात मला सुख पाहिजे ना, त्याच ठिकाणी सुख अभंगाचं प्रथम सुख अनुपम्य संतांचे संतांचे चरणी प्रत्यक्ष अलंका बोन आणत असे. अनुपमे म्हणण्यामध्ये उपमा रहित अगणित कुणाजवळ संतांच्या चरणी. परंतु नेमकं संत म्हणावा कुणाला ते विचारा निवड त्याची संतांच्या
ज्यांचा हेत विठ्ठल नेने ते काही काना टोना नामस्मरणा वाचोनी. कारण नामचिंतनाशी वस्त आहे. नामेच तरले कोट्यान कोटी नामेच होय फुलस. नाम येता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. निळामणे असंख्यात हरीच्या नामे झाले संत. अभ्यास केला तर काय होईल? पंडित होईल. संत होईलच असं नाही. म्हणतो म्हणतात आणिकडे माझ्या मना हो का पंडित शाणा. नामुखी जोडले तिथं त्या दास मी अंकित. कारण विठ्ठलाचं चिंतन केलं. विठ्ठल विठ्ठल मत सोपा करी पापा निर्मूळ. पाप पाप निर्मळ झालं येऊन गोपाळ राह्य तिथे. म्हणून चिंतन केलं. चिंतने चिंतने गोविंद गोविंद मना लागल्या छंद. गोविंद ते काय भेद नाही देवा दया. नामचिंतनाने अभ्यास केला का नाही नुसतं मापच काढतो. त्याला काय येतं याला काय येतं त्याला काय येतं तुला तरी काय येतं. नुसतं मापच काढतो कारण त्या अहंकार बोलतो वाचले. नित्य नित्य अभिमान वाढे आणि अभिमान चांगलं नाही वाढे. अभिमानाचे तोंड काळे अभिमानाचे तोंड काळे दाई बळी अंधकार. अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून तू कोणा चांगलं साधन होय होय वारे करी पाहे बाहेरे पंढरी काय करावी साधन. कोळाव घ्यायची अभिमान नुरे आणि कोळाव घ्यायची अभिमान गेला. अभिमान भलताच ताटण्या लाटण्या सर भलताच ताट कोणाच मोजित नाही गड. तुला कुणी मोजायचे नाही. हो ना फळ्या तरुची शाखा सहजे भूमीशी उतरे देखा. विद्या विनय ने शोध विद्वत्ता कामात नाही. युद्ध मायत मापडे शब्द गुणकम आकाश प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण शब्द प्रमाण उपमान अर्थक अनुपलब्ध. अवघीचे शास्त्र अवघी पात्री शास्त्र नाही. सगळ्यात शब्द अभोसा रूप करायच्या राशी बरे का. पण ते शब्द गुण आकाशम आहे. ते आगमापायी आहे. वेद जाणून गेला पुढे म्हणावला पुसू नका बाई. वेदाशी काही कळलेची नाही. श्रुती नीती मृत्यू गोविंद असं नाही. असं द्वंद्व सांगितलं. कार्यात सोडला वेदाकारानं सोडला. ईश्वर सोडला असतं तर ब्रह्म उडलं असतं. म्हणून द्वंद्वात कार्यात आणि कारणात जास्त कळला कसा. देशीने सांगणेवरी बाळापती स्वरूप करी बोलणे मारले पण अचरित्या ते सांगत मुका स्वादन गुळ खाल्ला गोड लागला पण सांगता येत नाही. तद्वत ज्याला काळा ते बोलतच नाही. हलवू नाही चालू नाही सायरा वैरा बोलू नाही. बोलायचंच नाही. मला कळतं समजून याला काहीच कळत नाही. तो कोणाचा विषय नाही ना. तो बोलण्याचा विषय नाही ना. तो वेद्य आहे. जसा एखादा बुडालो 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 आणि बुडालो बोलतो कसा सध्या झोपले का म्हणले हो हो म्हणे काय झोपले. हो म्हणलं काय झोपले. म्हणून परमार्थामध्ये बोलण्याचा विषय नाही. आणि जर बोलण्याचा विषय असता तर ऋषी मुनी एकांतामध्ये बसले त्याच्या पाणी फिरेल ना. हे फक्त साधन आहे. कीर्तन प्रवचन हे साध्य नाही साधन आहे. लक्षामध्ये साधन आहे. कलियुगामध्ये करावे कीर्तन हे साधन आहे साध्य नाही. विढाला पंडित शब्द करतो. पंडित क्रमांक हुशार माणसाला. आणि गुरुवरे फुले महाराज म्हणायचे जे जे हुशार असतात ते लाभाड असतात. तर सर्वच नाही पण बहुतेक म्हणून हुशारपणा कामाचा नाही. तुका म्हणे भोळा तुका म्हणे भोळी खेळू कृपेची कोळी. भक्त भोळा देव भोळा
मग ते काम होत, म्हणून त्याला संत म्हणावं. तुकोबारापाशी अन्न म्हणला आलं का म्हणतो तो काय वेळा विचार करी बडबड फार बोल म्हणून सुख अनुपमे संतांच्या चरणी त्याला संत म्हणावं. आणि महाराज त्या संतांचं हृदय लागलं तरी काम होतं. वासनेचे बीज जळून वासनेची बीज जोडून जायो. बरोबर. मग रामणा उपजावडी सुख गोडगोडी वाळू लागे कंठी ब्रह्म दाटे हृदय प्रगटे राम. वासनेची बीज जोडून जाई सांगू का मला. ब्रह्मरस गोडी तयासी भावली वासनानी माली समूळ जायची गोळा सकट. धनाचे नको मानाचे नको या वास्त नको एक आणि त्याला संत म्हणून. आणि महाराज गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मा दर्शन दर्शनी समाधान आखी जाई. संत विवेकाशने कीजी. आणि ज्ञानोबरा म्हणजे कोण आहेत महाराज. विवेकाचे सागर आहे. विवेका सागरा सागरा सख्या माझ्या ज्ञानेश्वरा. विवेकाचे सागर आहे. ज्ञानांचे राजे योग्यांची मावडी आहे. ज्ञान राज माझी माऊली जेने गमोली प्रगट केले. दत्त माझी माता दत्त माझा पिता बहीण बंधू बंधा कृष्ण माझा कृष्ण माझे गुरु कृष्ण माझे तारुण. उत्तरी पहिले पाऊल भवने देता. ज्या पूर्ण पार पाडतो त्यालाच गुरु म्हणतात. एका जनार्दन श्रीकृष्ण काय दत्त माझा विसावा म्हणजे दत्त आहेत ना त्यांना सुद्धा नाथ महाराज साष्टांग दंडवत घालतात. नाथ महाराज सुद्धा पुन्हा घालतात दंडवत मावळे सुद्धा घालतात. श्री ज्ञानराजा चरणी मस्तक असो दिन रे तिला जगास उपकार तारिले नारी न म्हणजे ते ज्ञानी आहेत. ज्ञानी सुख अनुपमे संतांच्या चरणी त्या ठिकाणी ज्ञानी ज्ञान म्हणून हजारो साधक त्या ठिकाणी जातात आणि उद्धारून जातात. प्रत्यक्ष अलंका होणी नांदतासी प्रत्यक्ष
प्रत्यक्ष म्हणलं चक्षुर्वय सत्यम असं म्हणते. तसं नाही. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा ते चिन्हाचा निवाळा ज्ञानोबा माझा नांदत अशाचा अर्थ आहे. कारण जे गीता उपदेशली ती विटेवरी माऊली तो तावतार तरी अलंकापुरी नानाबाई सुंदरी तारावया तिथं ध्यान आहे. आनंदीला ज्ञान आहे. तेच अभंगाच्या दुसऱ्याच्या तो हा महाराज ज्ञानेश्वर माहुरी ज्ञानेश्वर माऊली. तो हा म्हणण्यामध्ये प्रतिविद्या प्रति तोच हा कुंडलिकाचा बावरता गोकुळ झाला येतात तोच हा. अर्जुना संकट पडता जड भाई गीता संगे हरी पुरुषिती तोच अवतार धरी अलंकापुरी नानाबाई सुंदरी तारावा तोच आहे. कारण महाराज अतिव्याप्ती होण्या म्हणून तो हा म्हणून मी बोलत असतो. तसे बरेच आपल्या अगोदर बरेच माऊली होऊन गेले. आळंदी देवकर माऊली पोलाखाली माऊली भोसरीकर माऊली हा उघडे माऊली आयुष्यात 2 माऊली दोघांचे नाव माऊलीचे ज्ञानेश्वर नाव दोघं कदम दोघांचे पेटे पांढरेचे दोघं उच्चपुरी आहेत आणि दोघं जसे तसे सांगतो. म्हणून काय त्याला छोट आणि मोठं छोटे माऊली मोठे माऊली सगळे ज्ञात आहे अतिव्याप्ती होण्यामध्ये. तसं तो हा म्हणण्यामध्ये असं काय म्हणले जेने निगमोली प्रगट केली म्हणजे ज्ञानेश्वरी जिथे टीका केली ज्ञानेश्वरी तेच माऊली म्हणजे अतिव्याप्ती होणार. ते काय केली बघितलं टीका महाराज संस्कृत भाषा लोकांना कळाली. संस्कृत भाषा म्हटलं त्याला काय करावं लागतं व्याकरण. व्याकरण म्हणले की त्याला स्वर कळले पाहिजे. स्वर किती अनुनास किती व्यंजन किती कडू व्यंजन काय अनुनासिक काय महाप्राण अल्पप्राण याच काय लागतं ज्ञान 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 कठोर व्यंजन काय मृदू व्यंजन काय दीर्घ काय रस्व काय कठोर काय याच काय लागत ज्ञान लागत. आणि मग ते फार अवघड आहे. कर्त्याप्रमाणे क्रियापद असतं लक्षामध्ये शून्य दिलं की बिघाड द्वितीय आहे. आपल्याकडनं कुठं शून्य द्यायचं संस्कृत होतं त्याला ध्यान लागतं. आता थोडासे किंमत आपण म्हणजे अक्षर अंतःकरण दुःख त्यांटीवाली असं काम देतो बरं 2 शून्यमध्ये सांगा बरं तुम्ही असं मग 2 शून्य असतात ना दुःख अंतःकरण तिथं आपण 2 टिंब देतो असं मध्ये काय देतो सांगा बरं तुम्ही सांगा. पॅन्टीवाली तुम्ही सांगा पॅन्टीवाली तुम्ही व्याकरण म्हणजे तुम्हाला त्याचं ज्ञान आहे थोडंसं सांगा बरं कम देतो तुम्ही सांगा. पॅन्टीवाली नागली पॅन्टीवाली कोण सांगतो बरं कुणी सांगा मला खाली सांगा फक्त वरचे नाही खाली वाटलं कुणी सांगा मध्ये शून्य का जावतेस मग 2 दुःखामध्ये अंतःकरणामध्ये काय झालं
तुम्ही सांगा पेंटेवाली तुम्हालाच म्हणू बघा ना भाऊ तुम्हालाच म्हणू मग त्याला कारण एक पुढे कठोर आले असतात काय होतो विसर्ग कायम राहतो खचड तप शेषेचे कठोर बिंद नाही ती पुढे आले की विसर्ग कायम राहतो याच काय लागतं ज्ञान लागतं बरं अन्नाशिक असतं अन्नाशिक म्हणजे काय शून्य ते अक्षर शून्य असतं ते कशामुळे असतं कुठलं असतं बरं ते तुम्ही सांगा काय कोण सांगतं खाली पॅन्टीवाली माणसं धोत्रेच्या सोडून कोण धोत्र म्हणजे गाबाळी या आमचं राहणं गाबाळ पण आमचं हे गाबाळ नसतं या नॉट गाबाळीची त्याची आमचं बोलणं गाबाळ असतं राहणं गाबाळ असतं पण आमचं हे गाबाळ नसतं असं लोकांचं बरं नाही ब म्हणजे अशी तसे जो न देखे रे हो देखे कवी विद्वान सर्वत्र पूजित आजी पूजा म्हणजे बसव उभा केलंय आमच्याकडे कोण पाहिलं फक्त आमच्याकडे काय पाहिलं ज्ञान फक्त गुरूंची कृपा आहे कारण साधका तू माऊली नाही ताटले विसरत सांगू तुम्हाला कुंकू ऐक ते कळ ना ते जाऊन असतं संत तन नळाचं नसतं पुन्हा काय संडे डन ते ड असल्यासारखं असतं म्हणजे पुढचं जे अन्न नसतं अक्षतेचं मागचं व्यंजन असतं अनुनासिक असतं विढाला ते पंप होतील असणार म्हणजे प्रत्येकाचं अनुनासिक पुढचा त्याचा अनुसंभागल्यावर ते कशा करता हे कुठं कळतं बाजारात महाराज गुरु जवळ ही जे मुले आहेत ना मुले हे त्यांच्या घरी काय खायला भेटत नाही का त्यांना काय जिम नाही काय त्यांच्या इकडे त्यांच्या तिकडे नसते फक्त ज्ञाना करता घरदार सोडले असते आणि भिक्षा मागतो आणि आज दोघात म्हणलं की मुलं म्हणजे फुलं असतात कोण जाणे कोणाकडे धनोग्रस्त होतील साधू होतील मंत होतील संत होतील काय सांगत आम्ही सुद्धा वाखाली त्या आम्ही त्यावर शेवटले खाली असतात पण तुका म्हणे आले समर्थाच्या मनात तरी होय राहणार रंग त्याचा गुरु स्वामी निगमाची कृपा झाली आणि आम्हाला एका संतांचं मठाची बदी केली गुरु कृपा करील तो काय करणार फक्त आपली भावना लागते श्रद्धा आणल्या होती ज्ञान भाव परमार्थ भावाशिवाय नाही विढावला मराठी अर्थ निषेध केला संस्कृताची भाषा बर कोणाच कळा म्हणून मराठी अर्थ निषेध केला पदांतराचा काय केला अर्थ केला संस्कृताची गाठी पूर्ण ज्ञान दृष्टी केलीशे मराठी गीताद्री माझा मराठाची बोलक होत चुकी भाषेचा स्वाभिमान धरला म्हणून त्यांना काय म्हणतात माऊली म्हणतात मगच बोलून गेले काय बोलून गेलो जे निगमोडी प्रगट केली ज्ञानराज माझी योग्यांची माऊली जेने निगमोडी प्रगट केली म्हणजे प्रगट केलं म्हणजे गीता अलंकार ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली त्याला अनु व्यतिरेक म्हणतात त्या गीतेचा ज्ञानेश्वरीचा अन्वय आहे आणि ज्ञानेश्वरीच्या गीतेमध्ये काय व्यतिरेक आहे अन्वय म्हणजे असणं व्यतिरिक म्हणजे नसणं जसं सोन्याची काय अशी वीट आहे आता वीट म्हणजे अलंकार त्या मोद्या अलंकार महत्वाचे अलंकार नाही फक्त वीट आहे बरोबर आहे आणि ते जे अलंकार केले उद्या असेल लाकीट असेल महत्वाच्या अंगावर लागले असतील मग आता आपण त्याला वीट म्हणतो का त्याला अलंकार म्हणतो आणि त्यावेळेस वीट म्हणत नाही आणि पुन्हा त्या अलंकाराची आपण वीट तयार केली पुन्हा अलंकार फक्त वीट म्हणतो पण मग इकडे अलंकार असते त्या टायमाला वीट धरून केले की वीट सोडून केले हा वीट धरून केले मग त्याला अनुभव म्हणतो जरी आपल्या गीता कळली नाही बरे का तरी सर्व गीता नैसरी वाटली तरी आपलं काम ती कशी वाचायची वाचावी ज्ञानेश्वर भाव धरून
वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी वाचा सिद्धी पर अध्यापक हवा जो वाचले ते राहू प्राणी जात फक्त भाव भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गुमृती ही माई ज्ञानेश्वरी सातची बोलाचे निवेश कारण गीता तो पुनर्जन्म ने बीते परवा गीता होऊन गेली गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तयार गीतेचे अक्षर पडता सरणी जाय तत्क्षणी हो होय गीता म्हणजे ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरी म्हणजेच गीता म्हणले महाराज तुम्ही सांगता म्हणले प्रमाण वाचता येत नाही ना महाराज म्हणले सर्वांनाचे मिशी भाष्य साम्राज्य समर्थाच्या पंक्ती भोजने तळल्या बोलल्या एकची पकवाने देवी अर्थे पटणे मोक्षी लाभे फक्त करा प्रदर्शन करा बोट फिरा त्याला जीव घाला कोणाला पंक्तीवर पंक्ती द्या जीव घाला सेवा करा सर्वांना एकच म्हणजे महाराज ते कळलं म्हणजे पण कसे बर का कसे म्हणले की बिघड काय सांगाव पाणी फिरलं म्हणजे काय झालं अहो म्हणले ती ज्ञानेश्वरी वाचायची म्हणल्या मग रामचंद्र गावात जावं लागलं भंडारा गावात जावं लागलं हांगी जावं लागलं महाराज म्हणजे तुला कोण म्हणलं म्हणून नाही ना पण त्याला ब्रह्मचार्य लागत आम्ही संसारी माणसे आमच्या करता का अहो म्हणजे संसार करताच या अभंगाचं तिसरं चरण संसारी आसक्त संसारी अरे संसार करताच आहे पण नेमकं संसारी म्हणायचं कोणाला कोणाला संसार म्हणे सांगावं तो एक लक्ष करता तो का म्हणणे निरसला देह तेवढ्यावे संसार देहाच्या निराशे फौजा थया जो म्हणजे शिकायाने चांबडा जाणे कुत्ता जाणे फक्त ऐशी जाणार जीवदास गेल्या अशा निवारोनी तर जे तादात नाही समजून घेते संसार काय खावं कस काय राहावं पुढं कस काय होईल पुढे काय होत साधू हो फकीर हो के फिकीर करता होई साला करता योगक्षम वाम्यम मागे पुढीवर राहायचं कार्य आगाध निवारा तुझं ब्रीद आहे नमे भक्त प्रणशक्ती म्हणून चिंता करायची नाही संसारी आसक्त महाराज प्रपंच दुःख देत आसक्ती दुःख देते आसक्ती तू कोबराची बायको मेली पीटी मास्तर महाराज काय म्हणले होय महाराज काय म्हणले सांगा बरं तुमची मेल येऊन
काही म्हणे पिढ्या गेली म्हणे. मग मंडळी म्हणे मग म्हातारा मला असं होईल ना, असं म्हणू नका म्हणले ते म्हणले. आता बाईने मिली मुक्त झाली देवे माया सोडे गेली, बरे झाले देवा निघाले निवाले आपलं कसं होतं का काय करा महाराज, पाऊसही पडाना, गेल्या वर्षी 100 झालं, ह्या वर्षी काही 90 झालं तरी खूप होतो. अरे काहीला काहीच नाही ना, काहीला काहीच नाही तुला तरी बरं. म्हणजे 100ला 90 कुठ होतो आणि काहीला रोज शेतात कापूस यायचा तरी तो खुश आहे. आपल्या कोथाची सवय खूप आपण विपुलतामध्ये वर्तमान काळामध्ये एकदम सुजलाम सुफलाम काळामध्ये जन्मात आलो. काही खाण्यावरी म्हणजे खाण्यावरी काही बरोबर. काही समाज रात्रीच्या 9 वाजता येसकर म्हणायचे त्यांना आणि त्या भाकरीने घ्यायचे आणि खायची झोपायची. आता कोणी मागते भाकरी, पहिले कपड्याचे कपडे आम्ही काही वयाचे नाही. लक्षामध्ये ते लहान गोऱ्या झोपल्या नाही सगळं त्याचं बनलेलं शिंदडीचे बनले असायचं आणि वरून काय असायचं सुताडा, वरचं गारचं खालचं गार मध्ये थंडगार. आणि लक्षामध्ये सगळी होट उरलेली बोट उरलेली आता उरले पण जगात गडी आले तर आमचं बघा नाही गवई साईड पर्यावरण विपुलात आहे. सांगायचं का विपुलात आहे सगळं पण कुथायचं नाही. श्री दुःख देत नाही, श्री बद्दल असणारी आसक्ती दूध देते. असं भगवान शंकराची पत्नी बरं कथा लांब सावली सरीच असते हे निजे जैसे तैसे श्रीचे लुलुके नाही. सावली असते सावली माग तिला कधी आली का पाहिली का मागू कुठे गुंगून पाहिली माग असते का असते रोज असतं. सावली सरीच असते नाही जसे तसे श्रीचे लुलुके नाही. आता अलीकडे हातात धरून चलते का चलते ते नाही सांगते मला. आणि लक्षात आसक्ती बर आसक्ती काय होती जेव्हा दोघांमध्ये भांडणं झाली आणि ती पोडगी मागायला लागली बरोबर आहे. आणि मग ती पोडगी एवढी मागत नव्हती महिन्याला 10,000 रुपये आणि याची परिस्थिती नाजूक. आणि मग उद्याच्या निकाल होणार शेवटच्या आजच मी मला घ्या पिढी घ्या पिढी घ्या पिढी काय मी बिगर औषध खरूच गेली मला का प्रतिकूल वेदम दुःखम. ती प्रतिकूल देऊन दुःख आहे, अनुकूल वेदम सुखम प्रतिकूल वेदम दुःखम. म्हणून स्त्री बद्दल आसक्ती नव्हती, मुलाबद्दल आसक्ती नव्हतो. काय प्रजा जी झाली ती वस्ती केली का गुरु बसली रुखात पुरं झाली. झाडाखाली सुद्धा जनावर असतात, झाडाखाली बसले उठून गेले, झाडा सुकन आणि दुखन तसे पोरं झाले काय मेले काय काय प्रजा झाली वस्ती केली का गुरु बसली रुखात उठून गेले काय काय समज पुत्राचा मोह नाही. लक्षात म्हणून मोह सिंह फक्त मोह दुखतो म्हणून न करील संग राहिले निश्चळ लागू दे निळ ममतेता पद्मपत्र मिवांबास. सत्यवादी करती संसार भाडित कमळ जळी जशी पक्षी अंगण उतरती एका गुंतो राहते तैसे असावे संसार. वस्ती कर वस्ती आला प्रत्येकाळी उठून गेला तैसे असावे संसारी. महाराज संसारी राहा पण कसं राहा पद्मपत्र मिवांबासा असा. मग सुदोगण आपण त्या धनाला चिटकवतो, आपण घरला चिटकवतो. 100 एकर जमिनी 100 एकर जमिनी तुझीचे का माग होती कुणाची 7 वारे माग होत ना त्याच्या माग त्याच्या माग त्याच्या माग पुढे जाते. मग पिता अमोशेवत होतो माता धाता पितो जयापासून सगळे मोही मंडळ झाली ते आपलं काहीच नाही. पण आपण भक्त ताटलास खाली वाकतच ना गाडी ताटच कशा ताट तू काय एवढी संपादा एवढी सांगातली एवढी गेली नाही कुणाची राजाराव काय होती संपत्ती राजारावणाची
कोटी घडीचे काशाने तांब्याचे शुद्धतांचनाची सप्त संपादा सांगा ते कोडी गेली कोटी घडीचे काशाने तांब्याचे शुद्ध काम शकतो कोटी एवढंच संपत्ती कवडी गेली नाही. नेमकं संघ काय सांगू तुम्हाला आता याच्या संघ काय हरा हरी भक्ती करोडो किलो काम फक्त दान धर्म संघ दान पुढचे बँकेत टाकायचे नाही पितो काही येता येत नाही पास करता येत नाही फक्त काय करते दान धर्म करते. एखाद्या गरीबाची मुलगी आहे तिचे लग्न करून द्या बरोबर आहे. एखादा मुलगा हुशार आहे पण परिस्थिती नाजूक आहे मग त्याला शिक्षणाचा अभ्यास त्याला कपडे द्या त्यांना शिकवा. अरे लक्षात आपली येत ना किशोर व्यास येत ना ते त्यांच्या जवळ 40 पाठशाळा आणि प्रत्येक पाठशाळेमध्ये प्रत्येक मारवडी बावण्याला एक वर्ग दिला त्याचा खर्च पण लागतो 10,000 20,000 मग ते लोक भरतात त्यांना ते पुण्य भेटतं. आणि तुम्हाला एक पाठशाळेत तुम्हाला गोशाळा जवळ नाही तुम्हाला गोशाळा जवळ तुम्हाला आणि लक्षामध्ये मग तुम्ही त्यांना वर नेऊन द्या शेड नेऊन द्या पाईपलाईन करून द्या काय लागून द्या रोकड देत म्हणून काय कसं होतं ते कसं होतं मला नाही माहिती हे काय करेन ते असं करते तसं करते त्यांना काय मागणं पुढे पण वाटतं तुम्हाला ना मग पेन घेऊन द्या पेन द्या ना वरण द्या पैसे नेऊन द्या वरण आता विकत नेऊन तिथं म्हणला ते नेऊन निघते तिकडे बाजारात वरण एक काय संशय कोण असतो संशय अनुकूल आणि पण पाप विनाय सेवा उपाय संशय काय घेत दिलं त्याच सांगू तुम्ही दिलं ना तुमचं भाऊ तुम्हाला मिळालं म्हणून गोशाळा आहे. आणि माझ्या सांगू तुम्हाला एखाद्याला आपण जरी जवळ केलं लहानचं मोठं केलं त्याला खोद दिली पुढे आपण लहान मोठं करतो थँक्यू तर म्हणतच नाही नाव सुद्धा घेत नाही यांच्या मला लहानचं मोठं झालं मला मार्ग लावलं असं म्हणत सुद्धा नाही. पण गो मातेला जर दिलं ना महाराज वाया नाही ती कधी तुमचं माप काढणार नाही तुम्हाला शाप देणार किंवा देईन आशीर्वादच दे. म्हणून गो मातेला सेवा केली ती जननी आहे. आपले असणारे माजी मुख्यमंत्री काय म्हणले ते गोमाता दर्जा कोणता राजमाता गोशाळा राजमाता ही आई आहे ही आपली आई काही कालच आपल्याला दूध देते पण ती आई आयुष्यभर दूध देते आयुष्यभर. म्हणून गोमाता आहे आई आहे आणि ते 33 कोटी दिवांचं वास्तव्य आहे. म्हणून गोमाते करता माणसाने दान धर्म केला पाहिजे. आणि काही खाटकाळी कोणा तुम्ही इच्छिता ना मला शाप लावायचा आता आले दिसेल पण गेलेले काय दिसणार नाही तुम्हाला. एखाद्या गरीबाला द्या नाही तर माझ्याकडे नेऊन घाला पण नेऊन घाला खाण्यासुद्धा काहीच करू नका बरं का. महाराज सांभाळा महाराज सांभाळायचे पण त्यांना काय शेती तर त्यांचं पण सांभाळा त्या गडी दाखवतो त्याला 10-5 रुपये द्यावा मी देईन त्या महिन्याकडे तेव्हा तुमचं काय होईल घ्या आपला महिन्याकडे चालू ते पुणे तुम्ही सांभाळ झालं ते तुम्हाला ती वेळ नाही ना तुमचा खिसा गरम आहे ना. बरं आपण किती कमवलं तर काय काम सांगा बरं माया पोराला साचून या धन आणि लाई पोराशी भांड निश्चित जगली श्रीमंत बापाची पोरं निश्चित भावना कधी चालल्या आम तुला सांगतो हो मग ते आमचंच काढ का माहिती तुमचं कशाला काढू आमचं सांगलं ते काढू मला का माहिती काढ नवीन झालो मी म्हणून मला आचार परमो धर्म गरीब असं पण आचार पूर्वान आणि आचार विचार होण्याकरता मात्र पुण्य सुशीलता दत्त भाऊन जन्म ना आता मी पुढचं राहणार नाही तर थोडं सांगतो आत्री हा म्हणजे त्री रजगुण तमगुण सत्वगुण याच्या पलीकडे आत्री तिन्ही गुणाच्या पलीकडे ती आत्री. आणि अनुसया म्हणजे ती मच्छर नाही द्वेष नाही कुणाशी
ईशा नाही, म्हणून ती अनुसया. कौशल्य माते पोटीच राम का आले? या ठिकाणी मच्छर नव्हता म्हणून राम जन्माला आले. म्हणून मातृपुण्यन सुशीलता विढाळा. संसारी आसक्त माया मोहव्रत गुहामूळ. महाभारताचं तरी पुत्रच नाही मोही तू. फक्त मामा का पांडवा शेव माझी आणि पंडूची पोर याच्यामुळे बिघाड. पुत्राचा मोह. उदाहरण सांगू, मोठा खटला चालला होता. दोघं भाऊ होते आणि वरचा कारभारी थोरला होता, लहान शिकायचा. आणि एक दिवस रानामध्ये गेले आणि ऊस घेऊन आले. लहान वयामध्ये बोर ऊस हे स्वभाव आवडतात त्या वयामध्ये, म्हणून ते कार्यकर्ते ऊस घेऊन आले. दारात भावाचा आणि स्वतःचा मुलगा खेळत होते. दादा आले, काका आले, दादा आले, पोरं पळत झाले. हिना असा मोड हा असा द्यावा ना. तर काय झालं, वाड्या कोण आला त्याचा बुडकवाडा भावाचा त्यानं असं केलं. सकाळी असं झालं. त्याच्यामुळे मोह. म्हणून पुत्र मोहन विढाळा विढाळा. व्यापक भाव करता व्यापक भाव. आज खंडू महाराज, हरी महाराज बर का, यांच्याकडे एवढे मुलं आणि असे खडू सुरू राहते कधी. जपावं लागतं मुलं जपवलं, प्रेम द्यावं लागतं. अहो साधं माणूस जर असो, कुत्रा असो, प्रेम जवळ येतं त्याला जर जवळ घाट असं तरी पळून जातो. हे कसं राहते पण त्यांना प्रेम. धर्म रक्षती रक्षत हा धर्माचं कार्य करतात ते. आणि धर्म का सावळ पदार्थ नसतो, तो धर्मी त्या करतो. धर्मी जी मुलं आहे ते धर्म त्यांच्या ठिकाणी गुण राहतो, सात्विकता. पण त्या धर्माचं पोषण करतो. गोमाता असेल, विद्यार्थी असेल, तसं पुत्राच्या विजय पिता सुखावत जाईल. तसा एखादा मुलगा की महाराज आमचं आपला बरोबर बसता होता, आपली मुलं चांगली व्हायचं जरा एक आनंद असतो पुत्रावर. विढाला ऐसे जे पतित तारावया. त्यांच्या करताच ते खाली म्हणजे महाराज तुम्ही लेस आम्हाला ज्ञान सांगितलं म्हणले ते तुम्हाला कुठं कळलं? महाराज म्हणजे आम्हाला शेवटच्या सांगतात, तो का बगे श्रेष्ठ ज्ञानेश्वरी ग्रंथ
ज्ञानदेवी ग्रंथ वाचिता सना ते जीव होते. चोखोबा म्हणजे कोण थोडक्यात सांगतो महाराज. मंगळ निवासी आणि महर समाज जन्मला, पण साधू झाला जाती बिंदुले पडली. तवची ओहळ दोनपती गंगाजळ कोण ठाकजळ गंगा जन्मला. परंतु महाराज सारखं चिंतन विठ्ठल 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 असं सारखं. आणि वेळेच्या अभाव जास्त कथा सांगत नाही. गावकोस ढासळून त्यामध्ये ते गेले आणि न सांगत महापुतांद्री परमात्म्याला कळलं. नामदेवा अरे माझा भक्त असताना चुकवर आहे. त्या गावकोस पडलं आणि त्याच्यामध्ये तू काढला गेला. म्हणजे महाराज एक का दोन, जेव्हा खूप लोक कसं वागायचं जा म्हणले आणि त्या हस्तीतून विठ्ठल विठ्ठल शब्द निघेल. चोखोबरायचे हाड, ते हाड चोखोबरायचे हाड, त्यांची हाड म्हणायची. भगवान श्रीकृष्ण जय कृष्ण अर्धे केशव म्हणायचे, बरोबर. जानाबाईच्या गौऱ्या म्हणायचे, आपले हे म्हणत नाही. तुम्हाला काय म्हणतात होय ते हाड म्हणते आपले, याला काय म्हणते थोबाड म्हणतात. माझ्या सगळं बरं का नाही तर म्हणते महाराज पुढचं बोलू आम्हाला. माझ्या सगळं मी फक्त इथंच बोलतो त्या बाबासारखं. तेच बाबा इथंच नसते रोज आता घरामध्ये घर लावतो. खरं सांगा बाबा, घर लावून नसतं का तुम्ही असं नसतं एवढं सांगा. इथंच ना तेच सांगा. मोहतोय माणसं पाहिले का फुला म्हणते माणसाने पुढे मिळतो म्हणून बरोबर आहे. आता गाय लोक सुंदर आहे तू कुठं का तिथे मग तुम्ही आमचं काढून तू सांगा भजन करो ऐकते लोक म्हणून. तसं होतं ते म्हणजे त्यांचंच काय केलं जे गावाकडे म्हणून तसं म्हणून तुम्हाला कामाने यायचं माझे होय ते यांचं बिघडलं बिघडतं मग विडाला भजन असू ना भजन असं अंतरोप पाहिजे. लोक करतात दान असतं ना दान, दान केलं की ह्या तर कळलं पाहिजे. पण आपलं कसं हो ते भोंग्यात पोकारच ना आमचं नाव भोंग्यात पोकारलंच नाही. अरे भोंग्यात पोकार हवेत गेलं ना पण आपल्या नावाची लेख गेली. पण नाव म्हणलं नाव कशाला बरं सांगा बरं. याला नाव यालाच नाव का नाही होत तर म्हणत नाही म्हणून माझ्याकडे रागार का पाहतो यालाच नाव म्हणतात ना. पण हे खरं आहे का दे आधी काय खरं दे संबंधी हेच खरं नाही. गोजगावन येतो आणि यालाच टाकतो आपलं नाव आपलं हेच करण्याचं नावच आहे. म्हणून नावा कळता काय करायचं त्याला कळतं ना. तसं वर फेकलं खाली पेरत उगत म्हणून लोक राखणं करायचे पहिले. कशा करतं ते झाकलं पाहिजे मग उगत आणि शिपल्यानंतर उगत का पगार खात. तसं नुसतं हवेत पोकारलं की हवेत गेलं. नावाची इच्छा करायची गुप्तदान महादान विडादान. आणि चोखोगळ्याचा अधिकार महाराज त्यांची धर्मपत्नी प्रथमच बरोबर होती. आणि ती नेहमी म्हणायचे काऊ एखादी मग बळी पाहिजे सामुग्री पाहिजे भात पाहिजे तेल पाहिजे तूप पाहिजे सगळ्या वस्तू पाहिजे ना. ते जेवायला बसला 3 तासाचा लावला. एक दिवस त्याने विचारलंच नाही सगळं बहीणच्या वाढले घेऊन गेलं. आणि तिकडं जात असताना तिकडे दिंडी आली ज्ञानवतो कडे. त्या दिंडी श्याम पावले चालली पंढरीत वाट गेला पंढरपूरला वाटलं. गेल्यानंतर महाराज वेळेस थांबत नसतो. त्या प्रसुकाळाच्या वेदना होऊ लागल्या. आणि आता माझं कसं होईल काय होईल. महाराज जगाचा चालक मालक त्याला सर्व कळतं. आईसाहेब आईसाहेब नाही म्हणजे कोणाला रुक्मिणी असं असं काम माझा भक्त आहे चोखवर आहे आणि त्याच्या धर्मपत्नीचं बाळात पण काम स्त्रियाचं काम तू जातेस का. ती म्हणली मी त्यांच्याकडे जात नसते. कोणाकडं गरीब माणसाकडे. ते गरीब होतं बिचार. हेच काम तर तुम्ही आणि तुमचे भक्त ते मला सांगायचं नाही. स्वतः विठ्ठल परमात्मा उतरले आणि छाट दिवशी कुठे आले रात्रीचे 1 वाजता आले.
आणि थाप मारतील काय म्हणतील वैरी उघडादार हाता आवाज ऐकला आली ग बाई माझी नणंद तिला झाला आनंद कसं तुम्हाला देवाने धाड आता देवाने धाड का पीटी मास्तर देवच आला देवच बस दोघीचे खेळायला लागला तिला तिच्या बळात पण केलं 6 महिना पण ते पूर्ण केलं तिचं काशी आणि नंतर हे जरा वृत्तीवर आले कोण तो खोबर आहे हो म्हणजे मी घरी परिस्थिती अशी म्हणजे मी इकडं आलो आणि मग चला घरी जावं लागलं तिकडं घर म्हणलं की यांना काय झालं हैदराबादला तिथून गेले बरं तो उघडं पडलं कुणाला द्यावं लागलं म्हणजे वहिनी मी आता येते ती काय म्हणते वहिनी जाऊ नका तुमचे घरधनी आमचे घरधनी येते आणि तुम्हाला चोळी बांगली ते नका आता पण जगाचा चालक मालक चालवतो न सांगतात मागण्याचे वास्तव काय चित्रे त्या वृत्तीतले त्या अधिकारी चोखोर आहे चोखा म्हणे श्रेष्ठ ज्ञानदेवी ग्रंथ ग्रंथ त्याला होतात विद्ये ते ग्रंथी चित्रे ते सर्व संशय हा त्याला ग्रंथ म्हणतात आणि वाचिता सनाथ जीवती आपण जर वाटलो आपण अनाथ आहोत आपण निश्चित सनाथ म्हणून वाचावी ज्ञानेश्वरी डोळा पंढरी ज्ञान होय मुळा हाती मूर्ख त्या दगडा वाचले जो कोणी जणे त्याशी लोटांगणी म्हणून ज्ञानेश्वरी वाचा जीवाचे सार्थक करतात कारण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही माऊली बरोबर माऊली संत नाही आणि आपल्या वार्ग सारखा पंथ नाही विढाला पाच मिनिट सांगायचं 5 मिनिटात कवर काय गोरखा म्हणते काय म्हणते असं बरोबर केलं पुढे लांबत भेटलं का नको हरवलं लोकांना जेवायचं ना सांगायचं तुम्हाला कसं म्हणते पुढचं तुम्ही सांगा बरं सांगायचं पंथाबद्दल संताबद्दल ग्रंथाबद्दल सांगा तुम्हाला जर का जास्त लांब तर माझ्याकडे तुमच्याकडे मग कारण या टायमाला लागले नाही थोडक्यात सांगतो एक कारण ग्रंथ आहे ना हा ग्रंथ असा ग्रंथ कारण अनेक संप्रदाय आहेत पण साऱ्याला फाउंडेशन काय गीताचं आहे सगळ्या मान्य म्हणून गीता काल आणि संत का म्हणतात ज्ञानराज वेदशास्त्र दिती वही म्हणती ज्ञानाबाई आई तिला आई का म्हणतात तर महाराज पहिले एक गुरु 100 परंपरा होती पण ज्ञानोबरायाने लोकली ज्ञानजी किती नेणं तू कुणी अवतार पांडव सर्वांना सांगितलं यारी यारी लहान थोडी या ती बोलते सर्वांना दिलं पण ती आई आहे जास्त लागेल आणि पंथाबद्दल बोलतो अनेक पंथ जसे अनेक पक्ष आहेत ना किती पक्ष आहेत सांगा बीटी मास्तर पक्ष किती सांगतच नाही पक्ष तुम्ही सांगा पक्ष किती वेळ काही फाटकीने सांगायचं 2च कोणते शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष हे पक्ष लागत नाही आपल्याला तसे राजकारी पक्ष आहेत ना तसे अनेक संप्रदाय बरोबर पण ते सांप्रदाय काय सांगू तुम्हाला त्याची उत्पत्ती आहे
त्याचा कर्ता आहे. करता आलं की त्याची उत्पत्ती आली. कर्ता उत्पत्तीला प्राकाभाव म्हणतात. प्राकाभाव त्या प्रदर्शनाभावालाच बरोबर आहे. म्हणून आपल्या सामची उत्पत्ती नाही, देवाची उत्पत्ती नाही, भक्ताची उत्पत्ती नाही. ठाईताची काळा अनादि भाऊ काळा. एखाद्याने वैष्णव शिरोमणी महादेव ती उत्पत्ती नाही. आणि आपलं शास्त्र आहे ना, हा वेदार्थ साबू ज्या निताचा भाऊ तो प्रत्यक्ष सर्वेश्वर आनंद वादला. वेदेना वेद भरण्यातून अनुमता करता नाही. म्हणून वेदशास्त्र प्रमाण स्मृतीचे वचन एक नारायण सारा असा संप्रदाय आपला. ही अनेक संप्रदायातला आपलीच त्यांनी सुरुवात सांगते, आपलंच गात्यात सांगते. आणि म्हणजे आमचं तुमचं काय सगळं आमचंच घेतो वार करायचं. आणि तुमचं आमचं असतं आमचं तुमचं काहीच फक्त दुकान तुमचं सगळं आमचाच माल आहे. आणि मग ते म्हणजे तुमचा मंत्र काय मग मंत्र सांगत नाही. मंत्र सांगत नाही. का सांगतात मंत्र बरं? आमचे गुरु म्हणजे सांगायचं नाही. मंत्र मध्ये काय सांगा बरं? मंत्र म्हणजे काय सांगा बरं? असं 52 वर्णा करता कोण मंत्र आहे पण होता पडणार अक्षर कशी बरोबर आहे ना. अक्षर हरी असेल, राम असेल, ओम नमः शिवाय असेल शब्द येत ना, सांगत नाही. आणि आपलं कोड आपलं सांगू तुम्हाला एक उदाहरण सांगतो. छाटी शब्द कसे सांगतो बरं. असं भजन चालू आणि सप्तवताने का माधवाच्या मनामध्ये आलं की मुले वात्सल्य भाव किंवा मुलाला पुरणपोळीचा स्वयंपाक करून आला. म्हणून त्या माता मुलीने स्वयंपाक पुरणपोळी स्वयंपाक केला. आणि जसं आपलं भजन जेव झाले वेळ पंक्ती धरते तसे भजन जेव झाले वेगळी पळतच गेले हो त्या घरी. गेल्याबरोबर लगेच तितक्यात तिचं लहान मुलं रांगत आले. त्यांनी शीख केली पुढं नेमके स्वयंपाकामध्ये तुली पुढं ती सुकट वगैरे तिने काय केलं असे राखवडी पातेलं झाकून ठेवलं आणि वाढायला सुरुवात केली. वाढल्याच्या वेळ पात्र तयार केली, कुंडली झाली. आणि काही केली वेगळी छत्री असते आमच्या महादेव महाराजासारखी आणि दिनकर महाराजासारखी लई छत्री वेगळी. हे म्हणले मावशी याच्या खाली वाढत नाही काही. गेली बाबा काय नाही जेव्हा तसं म्हणल्यानंतर एका लोकांशी खून पाहायला लागलं. मात्र झाकून विसरली का त्याला तूप वाढलं सर्व वाढलं पण मावशी त्याच्या खाली ती काही नाही बाबा जेव्हा पण याला संशय. मग आता तुम्ही सांगा गुरु जाणार तुम्ही माहिती तुमच्याकडे सांगायला तिने काम नाही वाढतं मावशी सांगा बरं. तसे दुसऱ्याचे मंत्र घाण आहेत मंत्र घाण. मंत्र तळे थोडा तरी थोडंच होईल. आपला ओढा मंत्र जाणार रामकृष्ण म्हणा. म्हणून आपला संप्रदाय जगाच्या पाठीवर संप्रदायाने म्हणून त्यांचे एकदा भजन मचनाथांच्या चरणी, गुरुस्वामी महाराजांच्या चरणी, भाऊ बाबांच्या चरणी, गदारामाच्या चरणी असणारी असगी महाराजांच्या चरणी, परिसरामध्ये संत महंतांच्या चरणी समर्पित करतो. करविली तेशी केळी कडकड वापडी करणी केली जाणे.